आतापर्यंत महाराष्ट्राच्या भावना याच होत्या की सन्माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारण आणि राजकारणाची सूत्र हातात घेतली पाहिजे, ही आतापर्यंत लोकभावना होती किंवा आहे. मग आता प्रश्न का निर्माण विचारताय तुम्ही, प्रश्न का निर्माण करताय, असं आहे तसं आहे तसं आहे. महाराष्ट्राच्या मनात जे आहे ती भावना राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे या दोघांनी व्यक्त केली. दोघांनीही आपल्या आपल्या भूमिका मांडलेल्या आहे, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा दोन प्रमुख नेते अशा भूमिका मांडतात तेव्हा त्या आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि पुढे जायला पाहिजे. आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार, कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल, आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल. कारण महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र. महाराष्ट्रानं सातत्यानं बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर मनापासून प्रेम केलं आणि आजही करतो आहोत. पिढ्या बदलल्या पण हे प्रेम काही कमी होत नाही. त्याच्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल, त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतो. महाराष्ट्रात काही चांगलं घडावं आणि महाराष्ट्रानं एकत्र येऊन हुकुमशाहीविरुद्ध कायम लढे दिलेले आहे, विसरू नका. चले जाव आंदोलनाची ठिणगी या मुंबईतच पडली, महाराष्ट्रात पडली आणि त्यामध्ये मराठी गिरणी कामगार पुढे होता, मराठी माणूस पुढे होता, हे लक्षात घ्या, विसरू नका. पण राऊत साहेब, तुम्ही